कोरोनाच्या काळामध्ये आम्ही घरी जाऊन मुलांना शिकवू लागलो. बर. शाळा बंद होत्या. बर. मग एक प्रसंग असा आला की तो मुलगा मला म्हणाला की सर हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही शिकवताय जाताय, मध्यान्ह भोजन कधी येणार आहे किंवा मला त्याची गरज आहे या तुमच्या शब्दांपेक्षाही. मग त्यातून गुरुजी नावाची कविता मी लिहिली होती. गुरुजी. बर. गुरुजी, पाटीवर काढलेल्या शब्दातील सारच असतं का खरं? गुरुजी, पाटीवरती काढलेल्या शब्दातील सारच असतं का खरं? मग पुस्तकातल्या पाण्यात एकदा ढेकूळ भिजवून दाखवा बरं. वा वा वा. फळ्यावर दाखवता येणारच नाही गुरुजी तुम्हाला ढेकळाचा काळा रंग. खरंय. फळ्यावर दाखवता येणारच नाही गुरुजी तुम्हाला ढेकळाचा काळा रंग. आणि कसं शिवणार तुम्ही आतून फाटलेल्या माझ्या बापाचं अंग? गुरुजी, परवा वर्गात पावसाची कविता शिकवताना माझ्या डोळ्यातच धावून आला पाऊस. गुरुजी, परवा वर्गात पावसाची कविता शिकवताना माझ्या डोळ्यातच धावून आला पाऊस. पोटात भुकेच्या आगडोंबांनी बदलता येत नाही रात्रीत कुस. खरंय खरंय. गुरुजी, दुपारच्या सुट्टीत मी डबल भात खातो आणि दिवसभराची भूक भागवतो. गुरुजी, दुपारच्या सुट्टीत मी डबल भात खातो आणि दिवसभराची भूक भागवतो. रात्री केलीच आतड्यांनी वळवळ तर जेवायला चांदण्याच मागवतो. काहो गुरुजी, कुण्या कवीला म्हणे भाकरीत चंद्र दिसला. हो. कुण्या कवीला म्हणे भाकरीत चंद्र दिसला. मग मला चांदण्यात भात का वाटू नये? अगदी खरं. मग मला चांदण्यात भात का वाटू नये? आणि माझ्या जेवणाचे हात चोरणाऱ्यांचे आम्ही हात का छाटू नये? माझ्या जेवणाचे ताट चोरणाऱ्यांचे आम्ही हात का छाटू नये? गुरुजी, पडक्या भिंतीला सावरता सावरता माझा बाप रोज ढासळतोय. पडक्या भिंतीला सावरता सावरता माझा बाप रोज ढासळतोय. व्यवस्थेने डांबरीवर आपटलेल्या चिपाडागत बाप रोज फासळतोय. गुरुजी, काही असू द्या, पेपर मधल्या प्रश्नाला मिळावं उत्तर म्हणून फळ्यावर तुम्ही चालवूच नका खडू. क्या बात आहे. पेपर मधल्या प्रश्नाला मिळावं उत्तर म्हणून फळ्यावर तुम्ही चालवूच नका खडू. आम्हीच साचवला आमच्या डोक्यात जातीचा कचरा, त्या सांगा त्याला पहिल्यांदा कसं झाडू? गुरुजी, गुरुजी, काही असू द्या, गुरुजी, काही असू द्या, वर्गामध्ये असं काहीतरी शिकवा की कधीही ठेस लागली, माणूस पडला तर आमच्यातला माणूस जागा झाला पाहिजे. आमच्यातला माणूस जागा झाला पाहिजे. तो माणूस निर्माण करण्याची ताकद गुरुजी तुमच्यामध्ये आहे. गुरुजी तुमच्यामध्ये आहे.